नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला काय करायची की डेमोची तयारी करायची आहे, इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे आणि म्हणून तुमची निवड विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये झाली पाहिजे. म्हणजे जर समजा ज्यांचं सिलेक्शन आता विदाऊटला झालेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की मुलाखतीची अतिशय चांगली तयारी करायची आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला इतकी चांगली माहिती देणार आहे की तुम्हाला सांगतो, मार्क जरी कमी असले थोडेफार तरी सुद्धा चालतील, परंतु ही संधी आता तुम्ही गमवू नका. समजा जर तुम्हाला एक जरी संस्था आली, 2 आल्या 3 आल्या तर खूपच चांगलं, पण किमान एक जरी संस्था आली आणि तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये तुमच्यापेक्षा जास्त मार्क असणारे जरी विद्यार्थी असले तरी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्या ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, या ट्रिक्सचा तुम्हाला फायदा होईल आणि मग जे आहे ते तुम्ही काय करू शकाल की इंटरव्ह्यूमध्ये अतिशय चांगले मार्क मिळवू शकाल, डेमोमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकाल आणि कमी मार्क असताना सुद्धा तुमची त्या ठिकाणी निवड होईल. कोणतीही संस्था तुम्ही इतका चांगला प्रभावी तुमचा डेमो होईल की तुम्हाला कुठेही रुपया सुद्धा देण्याची आवश्यकता पडणार नाही. मला असं वाटतं की हा व्हिडिओ प्रत्येकाने बघितला पाहिजे, ज्या विद्यार्थ्याला असं वाटते की आपण या शिक्षक भरतीमध्ये विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये लागलो पाहिजे. कामाच्या व्यतिरिक्त एक शब्द तुम्हाला सांगणार नाही, सगळ्याच्या सगळं कामाचंच सांगेल. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला 100% असं वाटायला लागेल की भाऊ मी बरं झालं हे 10-15 मिनिटं खर्च केले, याचा फायदा तुम्हाला 100% झाल्याशिवाय राहणार नाही. शक्यतो माझा प्रयत्न राहील की 10 मिनिटाच्या वर हा व्हिडिओ जितका कमीत कमी वेळेमध्ये होईल तेवढा कमी करण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल, परंतु माहिती जी आहे ती जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जाता तर हा महत्त्वाचा फॅक्टर असतो की तुम्ही तुमची मुलाखत कशा पद्धतीने देता. तुमचं पहिलं इम्प्रेशन असतं की हाऊ यू इंट्रोड्यूस युअरसेल्फ, तुम्ही स्वतःचा परिचय कशा पद्धतीने देता. ज्यावेळेला तुम्ही मुलाखतीसाठी जाता की नाही तर त्यावेळेस शाळेच्या प्रांगणामध्ये तुमचा वावर कशा पद्धतीने आहे असं असलं पाहिजे. नाही तुम्ही काही मुलं आमच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस बघितलेले होते की ते मुलाखतीच्या तिथे सुरुवातीपासूनच तुम्हाला ऑब्झर्व करतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे तुमचं निरीक्षण करतात. मी एका शाळेमध्ये त्या आपली जी असेंब्ली होते, प्रार्थना होते, त्याच्यापूर्वीच जाऊन पोहोचलेलो होतो. तर आपले अनेक विद्यार्थी काय करतात की प्रार्थना ज्या वेळेला सुरू असते की नाही तर त्यावेळेस कोणीतरी कोपऱ्यामध्ये जाऊन बसतात. समजा आपण इंटरव्ह्यूच्या ठिकाणी लवकर पोहोचलो तर ही चूक आहे. जर प्रार्थना सुरू असेल तर आपण सुद्धा विद्यार्थ्यांच्या पाठीमागे किंवा इथे असं आजूबाजूला स्टँडिंग पोझिशनमध्ये, सावधान पोझिशनमध्ये विद्यार्थी जोपर्यंत असेंब्लीमध्ये आहेत तोपर्यंत थांबायला पाहिजे. त्याच्यावरून सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वाचं अबोल असा परिचय होऊन जातो पॅनलला. ठीक आहे, ते तुम्हाला ध्यान ठेवत असतात. मग तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू देता तर त्यावेळेला तुमचं नाव, शैक्षणिक पात्रता, विषय, ज्या विषयामध्ये तुम्ही शिक्षण घेतलेले ते ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. अध्यापन आणि अनुभव सांगता, कोणत्या वर्गासाठी तुम्ही शिकवलेलं असेल ते सुद्धा सांगता किंवा कोणत्या वर्गासाठी तुम्ही टीचिंग करण्यासाठी आलेला ते सुद्धा सांगता. अध्यापनामध्ये तुमची वैशिष्ट्ये काय आहेत याचा आपण आवर्जून उल्लेख केला पाहिजे. शिक्षक होण्यामागील तुमचा उद्देश आहे तो स्पष्ट करा की नाही बा सर काहीच नव्हतं करून राहिलो, बँकिंगची प्रिपरेशन करून राहिलो होतो आणि चुकीने इकडे आलो असं म्हणू नका. तुमचं शिक्षक होण्यामागचं जे काही ध्येय असेल, स्वप्न असेल, नसेल काहीतरी तर यूट्यूबवरती, त्याच्यानंतर AI वरती खूप सारे असंख्य उत्तर तुम्हाला या संदर्भामध्ये मिळून जातील. त्याच्यापैकी तुम्ही स्वतःचं उत्तर तयार करा. 10-12 उत्तरं घ्यायची आणि याला म्हणायचं अरे बा हे उत्तर तुला प्रत्येकाला दिलं असेल, मला थोडंसं वेगळं उत्तर दे. मग तुम्ही काय करायचं, स्वतःचं वेगळं उत्तर थोडासा AIचा वापर करून, थोडासा गुगलचा वापर करून, थोडासा यूट्यूबचा वापर करून. आणि बहुतांश वेळेला तर आपण खरंच सांगू शकतो की भाऊ नोकरीची गरज होती म्हणून सर मी DED केलं, पण DED करत असताना, BED करत असताना ते का केलं, त्याच्या मागची प्रेरणा काय होती हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ही जर समजा हा शिक्षक होण्यामागचा जर हेतू जर तुमचा स्पष्ट झाला की नाही तर ते तुम्हाला हे वरच्या गोष्टी थोडंफार कमी जास्त असलं तरी सुद्धा चालेल, पण इथं जे आहे ते तुम्ही इफेक्टिव्ह स्वतःला करू शकता. म्हणून या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. शक्यतो स्वतःची ओळख काय करायची 1 किंवा 2 मिनिटांमध्येच दिली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होईल. डेमो टीचिंगचा तुम्ही सर्वांनी आतापासून सराव करा. टॉपिकची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने, आकर्षक पद्धतीने, सुस्पष्ट पद्धतीने करायची. विद्यार्थ्यांसोबत जास्तीत जास्त सहभाग साधायचा. त्यांचे म्हणजे इंटरॅक्टिव्ह असलं पाहिजे तुमचं सेशन. नाही तर तुम्ही आले बोर्डला शिकवून राहिले, काही अर्थ नाही, काही फायदा नाही. उदाहरणं आणि उपक्रमांच्या मदतीनं तुमचा जो टॉपिक आहे तो तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामुळे फायदा होईल विद्यार्थ्यांना. अन्यथा आले कुणीकडे गेले कुणीकडे कोणाला मेळ लागणार नाही. तुम्ही विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहायला पाहिजे. जर समजा सगळे डेमो झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना जर पॅनलनं असा प्रश्न विचारला की तुम्हाला सांगा सगळ्यापैकी चांगला डेमो कोणाचा वाटला, तर ते नाही का सर त्यांनी ते हातात पेंडुलम आणलं होतं, ते नाही का सर त्यांनी चार्ट आणला होता, ते नाही का मॅडम त्यांनी असं केलं होतं, तसं केलं होतं, असं लक्षात राहिलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या. तुमचं नाव लक्षात नाही राहणार, पण जे शिकवलं होतं, ज्या पद्धतीने शिकवलं होतं ते तुमच्या लक्षात राहील. म्हणून डेमो टीचिंगचा चांगल्या पद्धतीने सराव करा, तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या विषय ज्ञानाची सखोल तयारी करा. आतापासून मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही विदाऊटला सिलेक्ट झाले असाल तर ठीकच आहे, परंतु नसाल झालात तर आतापासून पुस्तकं वाचा. डायरेक्ट मी जातो म्हटलं, मुलाखत देतो, डेमो देतो, मग तिथं पैसेच मागतात, असं काही नसतं भाऊ. पैसे गिशाचा व्यवहार नाही चालत.
तुमच्या बुद्धिमत्तेला चालना देणारं शिक्षण आता समोरच्या काळामध्ये पाहिजे. अनेक संस्था बंद पडून राहिल्या, त्याच्यामुळे संस्थेवाल्याला सुद्धा माहिती आहे मी जो कॅन्डिडेट घेणार आहे तो माझ्या संस्थेला पुढे घेऊन जाणारा असला पाहिजे. नाही तर मग असा कॅन्डिडेट घेऊन काय फायदा आहे की जो घेतला आणि त्यानं संस्था बंद पाडली. असा कॅन्डिडेट कोणत्याही संस्थेला पाहिजे नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं विषय ज्ञानाची सखोल तुम्हाला माहिती असली पाहिजे. पूर्ण वाचून जा, डेप्थमध्ये वाचून जा, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांसोबत सहभाग वाढवा, संवाद वाढा. तुम्ही जेवढं मुलांशी हसून खेळून त्यांच्याशी इंटरॅक्ट व्हाल, प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत तुमचं आय कॉन्टॅक्ट झालं पाहिजे. 40 जे काही 10, 15, 20 मिनिटं तुम्हाला भेटले. मी महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज कुठं आहे ते उदगीरला आहे, त्या ठिकाणी गेलो होतो. तुम्हाला खोटं सांगत नाही, असे 200 विद्यार्थी होते त्या हॉलमध्ये आणि मागं पॅनल बसलेलं होतं. उदगीरचे काही मुलं असतील तर आता हा व्हिडिओ बघत असतील. समोर पॅनल, मध्ये 200 विद्यार्थी आणि मागे सुद्धा त्या ठिकाणी पॅनल होतं आणि त्या विद्यार्थ्यांसमोर डेमो द्यायचा. तुमचा आवाजही तेवढाच पहाडी असला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यासोबत आय कॉन्टॅक्ट करायचा. आता एवढे विद्यार्थी असल्याच्या नंतर कोणकोणता विद्यार्थी काय प्रश्न विचारेल सांगता येत नाही. वेळेवरती आपलं ततमम झालं नाही पाहिजे. उत्तर चुकीचं असलं, माहितीच नसलं, सॉरी म्हणून द्यायचं, काही हरकत नाही. परंतु आपला धिंगाणा त्या ठिकाणी व्हायला कामा नको, आपली पान उतारा व्हायला नको, आपली इज्जत जायला नको त्या ठिकाणी. याची आपण काळजी घेतली पाहिजे, याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणून विषयाचं ज्ञान सखोल असलं पाहिजे. आणि तुम्ही जर समजा विद्यार्थ्यांसोबत आय कॉन्टॅक्ट ठेवला, प्रभावी पद्धतीने बोलले, तर विद्यार्थी सुद्धा दचकते, त्याच्यावर इम्प्रेशन पडते. ते म्हणते राव हे प्रिपरेशन करून आलेत सर. अन्यथा मग काय होते, विद्यार्थ्यांना वाटते की नाही हे आले तर अशाच पद्धतीने, मग ते गोंधळ निर्माण करतात. मग गोंधळ झाला की मग अडचण होते. क्लासरूम मॅनेजमेंटची तयारी करा. शेवटी काही विद्यार्थी गोंधळ करणारे असतात, काही विद्यार्थी लक्ष देणारे असतात, काही विद्यार्थी फास्ट उत्तर देणारे असतात, काही विद्यार्थी उत्तरच देणारे नसतात. तुम्ही त्यांना 500ची नोट द्या पण ते बोलणारच नाहीत, असे विद्यार्थी काही काही असतात. त्यामुळं विद्यार्थ्यांना कसं टॅकल करायचं, क्लासरूम कसा मॅनेज करायचा हे तुम्ही बघितलं पाहिजे. वर्गांमध्ये गोंधळ व्हायला नको. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग काय तुमचं जे झालेलं असेल त्याच्यानंतर अतिशय शार्प पद्धतीने तुमची भाषा असली पाहिजे. तुमचा प्रभाव त्या ठिकाणी पडला पाहिजे, त्याचा फायदा तुम्हाला होईल. वर्गातील विविध स्तरांवरती लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांची पूर्वज्ञानाची आपण तयारी थोडीशी तपासली पाहिजे. वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे. डेमो घेताना असंच मधात जाऊन फिरायचं. मी अनेक विद्यार्थी पाहतो जे एकदा बोर्डला चिकटले की असे चिकटले, असं वाटतं भाऊ हे बोर्ड प्रेमी आहे का काय, बस बोर्डावर त्यांचा प्रेम असते. काही नाही, डेमो घेताय का विद्यार्थ्यांच्या मध्ये जायचं. सोलापूरला DAV कॉलेजमध्ये तसंच केलं. माझा इंटरव्ह्यू मध्येच मला तिथं माझा बजेट टाइम बसला. डेमो खूप छान झाला होता. डेमो बद्दल काही विषय नाही, सोप्या सोप्या उदाहरणांचा वापर करायचा. रेमिडियल टीचिंग मध्ये जाता जाता विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने, रेमिडियल टीचिंग मध्ये जे विद्यार्थी समजा वीक असतात किंवा थोडेसे त्यांना अडचणी येतात, अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या टीचिंगचा आपण वापर करतो त्याला रेमिडियल टीचिंग असं म्हटलं जातं. पिअर लर्निंग प्रोत्साहित करा, म्हणजे विद्यार्थ्यांकडनं जास्तीत जास्त रिस्पॉन्स घेण्याचा प्रयत्न करा. तो तुमच्यासोबत जास्तीत जास्त इंटरॅक्ट झाला पाहिजे याच्या पद्धतीने प्रयत्न करायचा. विद्यार्थ्यांचा नियमित फीडबॅक घ्या, प्रगती तपासा, 100% त्याचा फायदा होईल तुम्हाला. शाळा आणि संस्थेबद्दल माहिती मिळवा. ज्या शाळेबद्दल तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहात, डेमोला जाणार आहात, ती शाळा कधी स्थापन झाली, ती शाळा कोणत्या संस्थेने स्थापन केली, अध्यक्ष कोण होते, त्या शाळेचं मिशन काय आहे, त्या शाळेचं व्हिजन काय आहे, ऑनलाईन तपासा. नसेल तर मग तुम्ही मुख्याध्यापकांच्या कॅबिनमध्ये ज्यावेळेला जाल तर तिथे आजूबाजूला कुठं लिहिलेलं आहे का ते बघा. अनेक संस्थांमध्ये तर हे लिहिलेलं सुद्धा नसतं, पण अनेक ठिकाणी लिहिलेलं असतं. त्या संस्थेचं अकॅडमिक परफॉर्मन्स चेक करा. त्या संस्थेचे काही विद्यार्थी लागलेले आहेत का ते बघा. किती वर्षांची परंपरा आहे ते बघा. त्यांनी काही सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत का, की ते संस्कार आधारित शिक्षण देतात, की नुसतं बा शाळा उघडली बस मग सुरू आहे कार्यक्रम, येतात विद्यार्थी जातात विद्यार्थी, असं काही आहे का. या सगळ्या गोष्टींची चेक करा. आणि तुम्हाला किती नाही म्हटलं तर संस्थेची स्तुती करा. भाऊ स्तुती जगामध्ये सर्वांना प्यारी आहे, त्याच्यामुळं बम खुश करून टाका त्यांना. सगळ्या गोष्टींची थोडीशी माहिती घेतली पाहिजे. सोशल मीडियावरती काही चेक करा, काही शिक्षकांशी आधी बोलण्याचा प्रयत्न करा. आहे की नाही, डायरेक्ट असं म्हणा सर तुमच्या शाळेबद्दल माहिती द्या, ते सांगते तुम्हाला. मग सर म्हणा मी आलो या ठिकाणी, परंतु अतिव्यस्ततेमुळे काय झालं की मला शाळेची माहिती कळायला वेळ मिळाला नाही. सर माझी तुम्हाला विनंती आहे की शाळेबद्दल थोडीशी माहिती द्यावी. नकारात्मक बाजूंची नाही, सकारात्मक. विद्यार्थी किती आहेत, कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गापर्यंत शिकवलं जातं, शाळेचं वातावरण कसं आहे, थोडंसं विचारायचं. काही विद्यार्थी लागलेत का, खेळमेळीच्या वातावरणामध्ये प्रश्न विचारायचे, माहिती काढून घ्यायची. ठीक आहे की नाही. अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा थोडासा वापर करा.
शक्य असेल, आता प्रत्येक शाळेमध्ये असे डिजी बोर्ड आहेतच, वाटत असेल तुम्हाला तर पीपीटी तयार करून घेऊन जा. काही ठिकाणी DLP असतात, ज्याला आपण डिजिटल प्रोजेक्टर म्हणतो, त्यांचा तुम्हाला वापर करता येतील तर बघा. तुम्हाला जर साऊंड चॅप्टर शिकवायचं असेल तर तुम्हाला फक्त ऑडिओ पाहिजे, तर साऊंड बॉक्सचा वापर करता येईल का ते बघा. तंत्रज्ञानाचा वापर करा, फायदा होईल तुम्हाला त्याचा. अध्यापन पद्धती तुम्ही कोणती वापरून राहिली, गणित असेल, विज्ञान असेल, कुठला भूगोल, इतिहास, भूगोल, मराठी भाषा, कोणताही तुमचा विषय असेल तो शिकवताना तुम्ही नेमकी कोणती मेथड वापरून राहिले. लेक्चर मेथड वापरून राहिले, एक्सपेरिमेंट बेस वापरून राहिले, ऍक्टिव्हिटी बेस आहे, इझी टू डिफिकल्ट आहे, इंडक्टिव्ह आहे, डिडक्टिव्ह आहे, कोणती मेथड तुम्ही वापरून राहिले याचा स्वतःही विचार करा. उद्या तुम्हाला विचारलं जर समजा मुलाखतीमध्ये की भाऊ तुम्ही कोणत्या मेथडनं शिकवलं, तर तुमचा ऐन वेळेवरती धक्का व्हायला नको. तर त्याच्यामुळे या प्रश्नांची आपण तयारी करायला पाहिजे. स्वतःची प्रभावी ओळख दिली, मी तुम्हाला सांगतो निम्मापेक्षा जास्त इंटरव्ह्यू हेच याच्यावरतीच डिपेंड आहे. तुम्ही जाता कसे, बसता कसे, बोलता कसे, ह्याच्याबद्दल मी एक सेपरेटच व्हिडिओ बनवेल की हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ. म्हणजे आम्ही काही फार मोठे तीर मारले असे नाही, परंतु मुलाखतीमध्ये 3 ठिकाणी निवड झाली आणि हे आम्ही डंकी की जोड पण सांगतो. आता अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्याबद्दल कमेंट केल्या होती की सर तुम्ही 3 ठिकाणी निवड झाली, तुम्ही 3 ठिकाणी गेले नाही, तर मग त्याच्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्याचं नुकसान झालं असेल का नाही. आमच्या वेळेस काय होतं की 10 ठिकाणी आम्हाला मुलाखत द्यायची होती. मग 10 पैकी जर 10 ठिकाणी निवड झाली तर मी ते एकाच ठिकाणी जाऊ शकतो का नाही. मग ज्या ठिकाणी मला जायचं होतं त्या ठिकाणी त्यांना कन्फर्म सांगितलं की ठीक आहे तुम्ही माझं सिलेक्शन केलं, पण मी येणार नाही, दुसऱ्या संस्थेत चाललो. मग त्यांनी दुसरा विद्यार्थी घेतला. मग मला जिथं जायचं होतं मी त्यांनाही सांगितलं की भाऊ मी दुसरीकडे चाललो, तिकडे गेलो नाही मी. त्यांनी दुसरा विद्यार्थी घेतला, सिलेक्शन झालं वेगळी गोष्ट आहे, जॉईनिंग नाही केलं तर वेगळा भाग आहे. ठीक आहे, स्वतःची प्रभावी ओळख करून द्या, वेळेचं व्यवस्थापन करा, अभ्यासाचं नियोजन करा. ह्या सगळ्या गोष्टी केल्या की तुम्हाला 100% त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये 100% काही ना काही प्रश्न असतील, कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या कमेंट मी चेक करत असतो. अनेक विद्यार्थी पॉझिटिव्ह लिहितात, अनेक विद्यार्थी निगेटिव्ह लिहितात. तुमच्या मनामध्ये ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असेल ते लिहा, न्यूट्रल राहू नका, काहीतरी लिहा. खूप खूप धन्यवाद.